नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या चॅनलमध्ये. तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्ही कसे आहात याचा आरसाच आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. एखाद्याचे व्यक्तित्व त्याचे स्वरूप, वागणूक, दृष्टिकोन, शिक्षण, मूल्ये आणि काही भिन्न वैशिष्ट्यांद्वारे निर्धारित केले जाते. तुमचे व्यक्तिमत्व ठरवते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही विविध परिस्थितीला कसा प्रतिसाद देता. लोक तुमच्यासाठी वेडे होतील. फक्त या काही टिप्स ट्राय करा. कपडे स्टायलिश घालायला सुरुवात करा. सतत कोणासाठी अवेलेबल राहू नका. चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. कधी कधी हो तर कधी नाही म्हणायला शिका. लोकांसोबत फालतू बोलू नका. खाली नमूद केलेल्या गोष्टीही आपल्या व्यक्तिमत्व विकासात मदत करतील. चलाक राहा, मात्र थंड राहा. कोणाचीही नक्कल करू नका. आपली स्वतःची वैयक्तिक शैली तयार करा. स्वतःवर संशय घेऊ नका. सक्रिय श्रोता व्हा. संयम ठेवण्यास आणि आपल्या संभाषण कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्यास शिका. आपल्या शब्दांनी नम्र आणि सभ्य व्हा. ओरडू नका किंवा आक्रमक होऊ नका. आपल्या कार्याबद्दल अधिक उत्साही व्हा आणि आशावादी व्हा. आपली कमकुवत बाजू ओळखा आणि स्वीकारा. इतरांचे कौतुक करायला शिका. हे आपल्यातील तेच गुण वाढवण्यास मदत करतात. कॉमन टॉपिक. जर तुम्हाला वाटतं की ज्या व्यक्तीला तुम्ही भेटत आहात त्याने तुम्हाला पसंत करावं असं वाटत असेल तर तुम्हाला दोघांसाठी कोणते विषय कॉमन आहेत ते ओळखा आणि त्यावर तुमचं मत व्यक्त करा. कम्युनिकेशन स्किल. समोरचा तुमच्या विषयीचं मत हे तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून बनवतो. त्यामुळे जर कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर पहिले तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारा. त्यावर थोडं काम करा. आपण कसं बोलतो यावर लोक आपल्याविषयी मत बनवत असतात. इन्व्हॉल्वमेंट. जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत असतो तेव्हा त्याच्या बोलण्यातही इंटरेस्ट घेणं गरजेचं आहे. समोरचा बोलत असताना तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुम्हाला त्याच्या बोलण्याशी काही देणं घेणं नाही असं वाटायला नको. कोणीतरी तुमच्याशी बोलतंय आणि तुम्ही फोन बघताय असं वागाल तर इम्प्रेशन डाऊन होईल. मदत करा. काही लोक असतात ज्यांना इतरांकडून मदत मागण्याची लाज वाटते, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही स्वतःहून त्यांना मदत करायला आणि मदत मागायला मागे पुढे पाहू नका. त्यामुळे तुमच्यातले बॉन्डिंग वाढेल. दुसऱ्यांचंही ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा फक्त स्वतःविषयीच बोलत राहिलेलं कोणाला फारसं आवडत नाही. समोरच्या विषयी जाणून घ्या. त्यांना बोलण्याची संधी द्या आणि त्यांचं बोलणं लक्ष देऊ नये का. चांगले पोशाख वापरा. आपण ऑफिस, पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे यावर लक्ष द्या. प्रसंगानुसार पोशाख परिधान करा. यात काही शंका नाही, पण चांगले दिसण्याचा प्रयत्न केला तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कसे कपडे घालता जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व अधिक उठून दिसेल. प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे आणि तिच्यातील वैशिष्ट्ये आणि गुणधर्म आहेत. इतरांसह स्वतःची तुलना करणे केवळ त्रास वाढवते. खास करून जेव्हा आपण इतरांच्या तुलनेत कमी पडत आहात यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ करता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्व विकासात अडचणी येऊ लागतात. म्हणून कोणाचीही नक्कल करू नका. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडचणी वाढवू शकतो. सामाजिक संवाद टाळू नका. केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका. संधी शोधा. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा. सामाजिक मेळाव्यात भाग घ्या. सक्रिय व्हा. आपण जितके सामाजिक संवादाची भीती बाळगाल आपल्याबद्दल आपल्यास वाईट वाटेल. मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही कधी परिपूर्ण होण्याच्या मागे लागू नका. हा देखील एक आश्वासक व्यक्तिमत्व विकास सल्ला आहे. आपल्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या. जर प्रत्येक व्यक्तीच्या काही मर्यादा असतील तर सकारात्मक गोष्टीही नक्कीच असतात. या सकारात्मक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपली शक्ती जाणून घ्या. त्यांना मान्य करा आणि त्यांच्याबरोबर कार्य करा. हे आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्यास आणि दीर्घकाळ सकारात्मक राहण्यास निश्चितपणे मदत करेल. आपल्याला आरामदायी जीवनशैलीतून आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्यास तयार राहा. नवनवीन संधींच्या शोधात राहा. त्या संध्या उपयोगात आणा आणि त्यासाठी आपल्याकडे खूप सकारात्मक मुक्त विचारसरणीची वृत्ती असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्वतःला बदलणे देखील आवश्यक आहे. अपयशाची भीती बाळगू नका. चुका केल्याबद्दल काळजी करू नका. आपण आपल्या प्रवासामध्ये खूप चुका कराल आणि त्यापैकी अनेक चुका तुम्हाला अडथळा निर्माण करू शकतात. परंतु त्या सुधारून स्वतःमध्ये बदल घडवत चला आणि प्रगती पथावर आगेकूच करत चला.
एखाद्या पुढारीप्रमाणे वागा. आपण जे काही शिकलात आणि आपल्याला जे काही माहीत आहे ते त्याचा उत्तम प्रकारे वापर करा. आपण ज्या विषयाला सामोरे जाल त्याचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या आणि त्यात निपुण झाल्यावर ते इतरांपर्यंत पोहोचवा. जर आपण आपलं ज्ञान योग्य रीतीने इतरांना सांगितलं तर आपण इतरांना आकर्षित कराल. स्वतःला अभिव्यक्त करण्याची सवय लावा. जे ठरवलं आहे ते तडीस नेण्याचा प्रयत्न करत राहा. प्रयत्न आणि सुसंगतता या दोन गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता या गोष्टींचा अवलंब करा. हार मानू नका. हार न मानणे हे अतिशय कठीण काम आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे केवळ काही आठवडे किंवा महिन्यांच्या प्रयत्नातून हे घडवून आणू शकतात. हार न मानण्याची वृत्ती म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखीच आहे. मजेशीर राहा आणि नेहमीच गंभीर होऊ नका. कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येक जण अशा व्यक्तीची संगती घेतो जो त्याला हसवतो, प्रसन्न ठेवतो. इतरांना हसवण्यासाठी फक्त बाष्कळ विनोद मारू नका. संभाषण करीत असताना मजा करण्याचा प्रयत्न करा. इतर लोक नैसर्गिकरित्या आपल्याकडे नक्कीच आकर्षित होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.